खाली लागून मागे मागे ना अनिकेत मागे थोडा एक मिनिट मागे ना विजत आहे अर्धा घंटा विजत नाही ते अमरावतीच्या हनुमान गडीमध्ये जर आपण पाहिलं तर दीपावलीच्या निमित्तानं दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकतो रवी राणा आणि मला असं वाटतं की दरवर्षी ज्या पद्धतीने आम्ही जे किराण्याचं पूर्ण मतदारसंघामध्ये गोरगरिबांना गेले आज 13-14 वर्ष झाले आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लाखो घरापर्यंत आमचे जे किराण्याचे किट आहे. लोक म्हणतात तुम्हाला काय आनंद देते. काही लोक इलेक्शनचे पहिले टीके करायचे की बाई इलेक्शन आहे म्हणून. दरवर्षी जेव्हा गोरगरिबांच्या चेहऱ्यावर आम्ही जे स्माइल पाहतो मला वाटतं आमची खरी दिवाळी तिथूनच सुरू होते. आणि आज जर आपण पाहिलं की हनुमान गडी जे आज 111 फुटाची उभी झाले आहे आमचे संकट मोचन, तेव्हा बरेचसे लोक म्हणायचे आणि देवाच्या आशीर्वाद शिवाय एवढी मोठी मूर्ती संकट मोचनची उभी राहणं हा शक्य नव्हता. आणि आमच्या अमरावतीमध्ये संतांची नगरी म्हणतो आम्ही आणि त्याचप्रमाणे हनुमान गडी म्हणून आज हजारो दिये लावून दिवाळीची सुरुवात केली आणि अखंड ज्योत जे इथे सुरू आहे आता येणारे किती तास 2 दिवस 3 दिवस ते चालू राहणार आहे. कारण अमरावतीचे बरेचसे लोक आपल्या आपल्या घरातून तेल आणत आहे आणि त्या अखंड ज्योत मध्ये ते तेल टाकत आहे आपल्या आपल्या पद्धतीने. मला वाटते जेवढे लोक येईन जेवढे तेल त्याच्यात टाकन तेवढी वेळ ते अखंड ज्योत चालू राहील. आणि देवाला फक्त संकट मोचन आहे, देवाला साकडा घातला आणि सगळ्यांच्या जीवनातले संकट दूर हो आणि दिवाळी चांगली हो आणि येणारा भविष्य सुद्धा खूप चांगला राहो. मी आपल्याला एवढंच सांगू शकते एक परिवार म्हणून जे ठाकरे परिवार एकत्रित येतात, एक परिवार म्हणून महिला म्हणून खूप आनंद होतो की सगळे त्यांचं खूप एक होत आहेत. पण इलेक्शनचे खूप अगोदर आले असते बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झाल्यानंतर जर एकत्रित आले असते तर विचारांसाठी ते एकत्रित आले आहेत ते म्हणू शकले असते. पण आज जे एकत्रित येत आहे घर में कुछ नहीं रहा और अंधेरा हो गया तो अब निकले उजाला करने. तो आता जे उद्धव ठाकरेजींचा परिवार एकत्रित आलाय तर महाराष्ट्राची जनतेचा पाण्याचे जे दृश्य आहे तो सिंपती म्हणून नाही, खुशी म्हणून नाही, पण मजबुरीचं नाम म्हणजे ठाकरे परिवार हा पद्धतीने लोक पाहते की एवढे त्रस्त झाले एवढे मजबूर झाले की विचारांसाठी एक येऊ शकले नाही आले नाही. आणि आज फक्त सत्यासाठी एक होणं हा एकत्रित होणं नाही म्हणत हा मजबुरीचं नाम म्हणजे ठाकरे परिवार. काय किस्सा दोघांचं कॉम्बिनेशन एकच आलेलं आहे. भाऊ म्हणाले की 8 ते 10 जॉकेट शिवून ठेवलेले होते मंत्रिपदासाठी परंतु ते भेटले नाही असं देखील भाऊ म्हणाले. काय सांगणार? बोलते ना समुंदर को गम है, समुंदर नहीं बता सकता है नहीं रो सकता है. वैसी परिस्थिति थी हमारी कि समुंदर इतना बड़ा है कि ना वो आंखों से बता सकता है ना वो बयान कर सकता है. तर त्याच पद्धतीचं भावना असेल त्यांची आणि मी ते काम करणारी आहे. त्यांचं दुःख त्यांनी सांगून दिलं की खूप सारे जॅकेट शिवले होते आणि वेळोवेळी आता एक एक म्हणून काढत आहे.
की शपथ नाही घेऊ शकले, तर त्याच पद्धतीने त्यांची भावना असेल. आशावादी आहात तुम्ही? हे पहा, मी कधी निराश नाही होत. माझा पराभव झाला तरी माझ्या झेंडा तेवढीच मजबूतीने घेऊन मी पुढे चालली आहे आणि मी आशा घेऊनच आहे. कारण जो लोकांसाठी झटते, जो लोकांसाठी काम करण्याची इच्छा ठेवते, तो कधीच निराश होऊ शकत नाही. निराशावादीच निराशा ठेवू शकतात. आता आपण महाराष्ट्रामध्ये उदाहरण पाहतच आहे, खूप सारे उदाहरण आहे. निराशावादी सगळे एक होऊन बाहेर निघत आहे. इशारा जो आज राज ठाकरेंनी दिलेला आहे मुंबईमध्ये, तुम्हाला काय वाटतं निवडणूक आयोगामध्ये खरोखर घोडा आहे? निवडणूक आयोगाने हे आता दुरुस्त करायला पाहिजे. असं आहे, मला वाटते लोकशाहीमध्ये आपण पाहिलं की अनेक ठिकाणी भाजपची सत्ता आहे. लोकांनी लोकशाही पद्धतीनं मतदान केलं. आता अनेक ठिकाणी अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता नाही आहे, तर त्या ठिकाणी पण इलेक्शन मशिनीचा घोड असायला पाहिजे. काय आज नवनीत राणा एवढ्या अमरावती जिल्ह्यामध्ये एवढ्या काम करत असताना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यांचं नाव होतं, पण त्या ठिकाणी त्यांना पराभव भोगायला लागला. तेव्हा सुद्धा इलेक्ट्रिक मशीना होत्या, तर लोकशाही पद्धतीने त्यांचा पराभव झाला. लोकशाही पद्धतीने आम्ही पराभव स्वीकारला. तर मला असं वाटते अशा प्रकारचे आरोप करून कुठंतरी बिनबुडाचे आरोप आहे, आणि बिनबुडाचे आरोप राज ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, की पूर्ण महाविकास आघाडी असो. मी पुन्हा सांगतो, आज म्हणजे पूर्ण या ठिकाणी शाश्वती सांगतो, बिहारमध्ये वन साईड भाजप येते. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बनणार. त्या अनेक ठिकाणी जे इलेक्शन होतील तिथे सुद्धा भाजप सत्ता येणार आहे. कारण लोकांनी ठरवलं आहे की 60 वर्षात काँग्रेस जे करू शकली नाही ते देशाचे पंतप्रधान मोदीजींनी करून दाखवलं. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलं. त्यामुळं यांनी अशा मेंढक्यासारख्या उड्या मारल्यापेक्षा सत्यतेवर लक्ष दिलं पाहिजे, लोकांचा विश्वास जिंकला पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. लाखो लोकांचा, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कामगार प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी दरवर्षी साजरी झाली पाहिजे. अनेक वर्षापासून किराण्याचे किट, आमच्या महिला बहिणींना साडी चोळी ह्या दरवर्षीप्रमाणे एका गरीब कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. गरिबीचे चटके काय असते, काय परिस्थिती गरिबाची, कशी दिवाळी साजरी करतात हे अजूनही डोळ्यासमोर आहे. म्हणून एक कर्तव्य म्हणून कुठलं इलेक्शन असो नसो, राजकीय कुठला विषय असो नसो, तरी आपलं कर्तव्य म्हणून गोरगरिबांच्या दिवाळी साजरी झाली पाहिजे, तो पूर्ण माझा प्रयत्न राहते. आणि 2 लाख कुटुंबांना आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो. मोठ्या प्रमाणात घराघरापर्यंत किट पोचवल्या जाते, साडीचोळी दिल्या जाते. त्याचप्रमाणे हनुमानगडी या ठिकाणी, अमरावतीचं तीर्थक्षेत्र हनुमानगडी या ठिकाणी 151 फूट उंच ही बजरंगबलीच्या मूर्तीची इथे काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात 50 एकरामध्ये हा पूर्ण विकास आराखडा आहे. या ठिकाणी सुद्धा हजारो लोकांनी, हजारो महिलांनी, कामगारांनी, युवकांनी, सगळ्यांनी या ठिकाणी दीप उत्सव साजरा केला. दीप उत्सवाच्या माध्यमातून प्रत्येकाने या ठिकाणी एक दिवा लावून या ठिकाणी खऱ्या अर्थानं, जसं अयोध्यामध्ये श्रीराम भगवंत जेव्हा 14 वर्षानंतर अयोध्यामध्ये आले तेव्हा दीप उत्सव जो झाला होता, तो दीप उत्सव या ठिकाणी हजारो नागरिकांनी केलेला आहे. अयोध्यावरणाची ज्योत जी आहे, अखंड ज्योत, ती आपण इथे आणलेली आहे. ते या ठिकाणी अखंड ज्योत लावलेली आहे. प्रत्येकाने आपल्या घरून तेलाचे 2 थेंब त्या ज्योतसाठी टाकावे. इथे सुद्धा लाईन लागली आहे. हजारो या ठिकाणी भावी भक्त त्या ठिकाणी तेलाचे 2 बूंद टाकत आहे, जेणेकरून अखंड ज्योतमध्ये, अयोध्याहून आलेली ज्योतमध्ये ही अखंड जळत राहिली पाहिजे. सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद राहिला पाहिजे, सगळ्यांचे दुःख नष्ट झाले पाहिजे. त्याच ठिकाणी हनुमान बजरंगबलीच्या संकट मोचन असल्यामुळं सगळ्यांचे संकट दूर झाले पाहिजे, हीच या ठिकाणी हनुमानगडी नरेशला आमची प्रार्थना. भाऊ, या राज्यातला मोठा